2 धावा. हा चेंडू आपण पाहिला डाव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंच सुरेश तात्या खरिवले या ठिकाणी आम्हाला दर्शवतात हा चेंडू वाईड आहे. एका धाव्याने अवंतरची पहिली धाव आपण धावफलकावर पाहताय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 3 या धावसंख्येवर. हा चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने खेळायचा होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू या ठिकाणी मारायचा होता कुणालला, परंतु बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाहीये. या दरम्यान लेग बिफोरची अपील केली गेली, परंतु उत्साह जास्त आणि कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळाला. तिथे मात्र पंचांनी या ठिकाणी दात फेटाळले. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळालाय. पुरवित मुंडे या ठिकाणी प्रयत्न करतोय, परंतु चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय. या सत्रातील या दिवसातील पहिला चौकार. आणि धावफलक हलते. धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 7 धावा. आता मात्र समोर पिच केलं होतं चेंडूला, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. वारंवार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय. तिथे मात्र हा चेंडू सुद्धा निर्धाव या ठिकाणी फेकला जातोय. चेंडू जाऊन विसवतोय. नीरज दाबने यष्टिरक्षक यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची होती सांगता. हा चेंडू बॅटवर घेतलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी येतोय. चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. या एका धावेने षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. एक षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. बिनबाद 8 धावा. बिनबाद 8 धावा परखंदे संघाच्या पलाक्षी अक्षरा 11 संघाच्या विरुद्ध खेळताना. इरादे रोज बनते रोज बिगड़ते. इरादे रोज बनते रोज बिगड़ते. शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. हा चेंडू लेग बिफोरची अपील या ठिकाणी पंचांकडे केली जाते. हा चेंडू सरळ जाऊन या ठिकाणी पायावर आदळतोय कुणाल पाटीलच्या. कोणत्याही प्रकारे चेंडू या ठिकाणी कुणाल पाटीलला समजत नाहीये. या दरम्यान निर्धाव चेंडूची होती. या दरम्यान हा चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन डीप स्क्वेअर लेगला खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते 1 धाव. या एका धाव्याने आपण पाहताय 9 धावा या ठिकाणी धावफलकावर. नीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार.
4 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतोय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 13 धावा. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नितीन सुंदर फटका नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढचा चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन सफल होऊन खेळलाय. वन बाउन्स त्या ठिकाणी पूर्वीत मुंडेचं बॅकअप पाहायला मिळाला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज नितीन या ठिकाणी होतोय बाद. एक धाव मात्र या दरम्यान धावफलकावर जोडली गेली. एका धावेने आपण पाहताय 14 धावा धावफलकावर. नितीनची जागा घेण्यासाठी आपण पाहता नवीन फलंदाज योगेश भोसले स्ट्राईक एंडला आलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर नीरज डाव्या हाताचा एक जबरदस्त गोलंदाज जा तो तांबाटे विलेज एंड कडून या ठिकाणी पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द स्टंप गोलंदाजी करतोय. हा चेंडू ब्लॉक मध्ये टाकलाय. हलक्या हाताने या ठिकाणी कट केली फलंदाजाने. ऑन साइडला त्या ठिकाणी चेंडूची उचल होते. अक्षय सुर्वे या ठिकाणी चेंडूची उचल करतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव जरूर या ठिकाणी पूर्ण झाली. या एका धावेने आपण पाहताय धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 15 धावा. पलाक्षी अक्षरा 11 नावाने उतरलेला हा होराळे संघ आणि त्याचे आपण पाहताय पॅकर अभिजित गोरे आणि अजय मोरे यांचा सुद्धा आपण धन्यवाद देऊया. हा चेंडू सुरेख होता. गुडलेंथला स्पॉट झाला. थोडस डाव्या हाताचा गोलंदाज म्हटलं की नैसर्गिक वळण असतं चेंडूला. चेंडू बाहेरच्या बाजूने वळला गेला. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. या दरम्यान षटक समाप्तीचा इशारा सुद्धा पंचांचा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय आणि 2 षटक समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण स्कोरबोर्डवर धावा पाहताय त्या म्हणजे 15 धावा. 7.50च्या सरासरीने आपण पाहताय 15 धावा धावफलकावर परखंद संघ फलंदाजी करतोय. तो म्हणजे पलाक्षी अक्षरा 11 होराळे संघाविरुद्ध. या ठिकाणी 15 धावा धावफलकावर आल्यात. निखिल या गोलंदाजाने पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताळलं. त्याच्यामध्ये आपण विचार केला तर 6 चेंडूंमध्ये फक्त 8 धावा खर्च केला. त्यानंतर आलेला नीरज हा त्याचाच बंधू आहे. त्याने सुद्धा आपण पाहिलं 6 चेंडू या ठिकाणी आपल्या भात्यातून फेकले आणि धावा फक्त खर्च केल्या 7. तिथे मात्र येणारे 2 षटक निर्णायक षटक असणार आहेत दोन्ही संघांसाठी. तिथे तिसरं षटक घेऊन वैयक्तिक तिसरे सांघिक कोटातील वैयक्तिक पहिले सांघिक कोटातील तिसरे षटक घेऊन गोलंदाज प्रणयचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. योगेशला सुंदर फटका पाहायला मिळाला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळत आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते ना. एका धावेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवर. या दरम्यान पारितोषिकांची बरसात आज होणार कारण मराठा प्रीमियर लीग मधले सगळे संघ आणि परेश दळवी जर यांनी झेल पकडला तर नयन दळवी यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय.
या दरम्यान हा चेंडू स्लॉट मध्ये आलाय, एक सोपा झेल त्या ठिकाणी अभिजित गोरे मात्र जमिनीला दान करतोय. लॉंगॉनला तो झेल होता. एक महत्वाचा खेळाडू, सलामीला आलेला खेळाडू कुणाल याला जीवनदान दिलंय. जिथे प्रणयच्या पहिल्या चेंडूवर एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवर विकेट गेली असती कुणाल पाटीलची, तिथे मात्र 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 18 धावा. 18 धावा या ठिकाणी एका गाड्याच्या मोबदल्यात परखंदे संघाच्या. हा चेंडू आता मात्र स्लॉट मध्ये आलाय, बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवलाय. कुणाल पाटील आपली ताकद दाखवून देतोय. येतोय षटकार. सुरुवात मात्र कुणाल पाटीलने केली आहे. 7 धावांनी आपण पाहताय 24 धावा. धाव फलकावर आता मात्र बॅटची कडा घेऊन उंची जास्त लांबी कणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत जरूर, परंतु नो मॅन्स लँड मध्ये त्या ठिकाणी चेंडू स्पॉट झाला. त्यानंतर मात्र पुरोहित मुंडे यांनी तो चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत मिळाल्या 2 धावा. या 2 धावांनी आपण पाहताय धाव फलकावर धावा पाहायला मिळतात 26 धावा. 26 धावा धाव फलकावर. प्रणय खोपकर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू चांगला होता असं वाटलं होतं, परंतु हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंच सुरेश तात्या खरिवले आमच्याकडे वळतात, आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. या वाईडच्या एका धावेने आपण पाहताय 27 धावा धावफलकावर. हा चेंडू सुरेख होता, ब्लॉकल मध्ये टाकला होता, अक्षरशः खणून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. या दरम्यान नीरज दाभणे त्या ठिकाणी चेंडूवर येतोय, चेंडू उचलतोय, फेकतात, तोपर्यंत मिळते एकच धाव. या एका धावेने आपण पाहताय धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 28 रन्स. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. जे प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात, त्यानंतर लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात, त्या प्रेक्षकांचं आपण सहर्ष असं स्वागत करूया. हा चेंडू सुरेख होता, अपील केली जाते, परंतु अपील या ठिकाणी पंचांनी फेटाळली आहे. 3 षटक समाप्तीचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत येऊन पोहोचला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावा पाहताय 9.33 च्या सरासरीने 28 धावा धावफलकावर. या दरम्यान आपण पाहताय मुन्ना नंदनपाडा संघातील एक डाव्या हाताचा जबरदस्त फलंदाज यांचं सुद्धा आगमन झालंय. नंदनपाडा टीम थोड्याच वेळात या ठिकाणी हजर होईल. या नंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल अजिवली विरुद्ध नंदनपाडा. नक्कीच जय कोळी 11 नंदनपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज पाहताय. आता मात्र वैयक्तिक पहिले संघासाठी 4थे षटक घेऊन अमर हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता, डीप मिड विकेट मध्ये मारला. चेंडू खाली अभिजित गोरे बॅक टू बॅक चा दुसरा झेल या ठिकाणी सोडतोय. या दरम्यान 1 धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण. या 2 धावांनी आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचलोय 30 या धावसंख्येवर. पहिला झेल सुटला होता कुणाल पाटीलचा, त्यानंतर लगेचच त्याने आपण पाहिलं षटकार लगावला होता गोलंदाज प्रणय या गोलंदाजाला. तिथे मात्र अमर याच्या पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी पुन्हा एकदा झेल सोडला. बॅक टू बॅकचे 2 झेल अभिजित गोरे यांच्याकडून सुटताना आपण पाहिले. खराब क्षेत्ररक्षण काल मी माडप संघाला सुद्धा म्हटलं होतं, क्षेत्ररक्षणामध्ये काम करणं खूप महत्वाचं आहे. मेहनत घ्यायला हवी आणि ती मेहनत जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा सामना सोपवेल. हा चेंडू आपण पाहिला लॉंग ऑफ रिजन मध्ये पुन्हा एकदा अभिजित गोरे. आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. सुंदर झेल पकडला जातोय. अभिजित गोरेंनी आता मात्र पकडला झेल. संपवला कुणाल पाटीलचा खेळ. जीजे मास्टर साठी संधी.
हा चेंडू शॉर्ट पिच होता, ऑन साइडला त्या चेंडूला खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं नीरज कडून, परंतु सुंदर बॅकअप त्या ठिकाणी पुरवीत मुंडेकडून. जिथे 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात, 1 धाव या धावफलकावर वाढली जाते. या एका धावेने आपण पाहताय 2 बाद 31 धावा धावफलकावर, 2 बाद 31 धावा धावफलकावर. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज आपण पाहताय योगेश भोसले स्ट्राईक एंडला. डाव्या हाताचा फलंदाज थोडासा ऍडव्हान्टेज आहे, हवा आहे त्या बाजूला. आता मात्र 1 बाउन्स चेंडू डाव्या हातासाठी डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू सीमा रेषे बाहेर, चौकार. प्रगतीपथावर पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर, बॅक टू बॅकचा येतोय हा दुसरा चौकार. फायर शेवटच्या स्लॉगवरचे षटक या ठिकाणी. या षटकाची सुरुवात चांगली झाली होती, 3 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट सुद्धा मिळाला होता. त्यानंतर मात्र येणाऱ्या 2 चेंडूवर 2 चौकार आणि त्यानंतर हा बॅक टू बॅकचा तिसरा चौकार येतोय योगेश भोसलेच्या बॅटमधून. ग्राउंड मध्ये इन व्हा. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. हो त्याचा लागे नांत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव, हो स्वप्नात आले माझ्या गुरुदेव. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नांत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच डीजे. या ठिकाणी आता मात्र पहिला सामना आपण पाहताय. नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो, जे प्रेक्षक या ठिकाणी आत्ताच जॉईन झालेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, हा सामना आपण पाहताय आजचा शेवटचा अंतिम दिवसातील पहिला सामना. परखंदे विरुद्ध पलाक्षी अक्षरा 11 होराळे या 2 संघांमध्ये आपण पाहताय. परखंदे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 24 चेंडू म्हणजे 4 षटकांमध्ये 43 धावा या ठिकाणी धावफलकावर लगावल्या. जिंकण्यासाठी 11
धावांच्या प्रतिषटकामागे या ठिकाणी 44 धावांचं आव्हान ठेवलंय, ते म्हणजे पलाक्षी अक्षरा 11 होराळे या संघासमोर. आणि तो पाठलाग करण्यासाठी आपण पाहताय दोन बंधू अजय मोरे आणि अमर मोरे ही दोन भावांची जोडी या 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहताय मैदानामध्ये जात्या. या दरम्यान पारितोषिकांची खैरात पाहायला मिळते. सलगचे 3 षटकार साठी अमर मोरे साठी पारितोषिक आलाय. सलगच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर का हा सामना होराळे संघ जिंकला तर मात्र ऋतिक दैवी यांच्याकडून आपण पाहताय तब्बल 2000चं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात या ठिकाणी होणार, कारण आज मी म्हटलं होतं मराठा प्रीमियर लीग मधील 8 संघ आपण या ठिकाणी पाहाल. लोकलचे 8 संघ असणारे गर्दी सुद्धा तशीच पाहायला मिळेल. सन्माननीय या ठिकाणी परखंदे गावातील ग्रामस्थ, एक सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध उद्योजक आपण संचित भोसले या ठिकाणी मैदानावर हजर आहेत. त्यांना विनंती आपण स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहताय संजय पाटील काका हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण स्टेजमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि त्यानंतर आपण पाहताय रवी मोरे साहेब, श्री रवी मोरे साहेब सुद्धा हजर आहेत. त्यांना सुद्धा विनंती आपण या ठिकाणी स्टेजमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी होते सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय कुणाल, स्ट्राईकला आपण पाहताय अजय आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहताय अमर. दुसरं सत्र सुरू होण्याचा पंचांचा इशारा. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला, परंतु हा चेंडू जातोय उजव्या स्टिचच्या खूपच बाहेर. पंच वाईट घोषित करतात. या चेंडूला अवांतरच्या धावेने या ठिकाणी खातं उघडलं जातंय पलाक्षी अक्षरा 11 होराळे संघाचं. हा चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा होता. सुंदर फटका पाहायला मिळाला. पदतालित्याच्या जीवावर आलेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू वन डाऊन सीमारेषे बाहेर. दुसऱ्या सत्रातील हा पहिला चौकार. सो मच डीजे सागर पाटील नंदनपाडा संघ या ठिकाणी वेळेच्या आधी उपस्थित आहे, त्याबद्दल त्यांचं आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट पाहायला मिळाला. हा चेंडू उजव्या स्टिचच्या खूपच बाहेर जातोय. पंच आमच्याकडे वळतात, आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. एका धावेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय. 44 धावांचा पाठलाग करतोय पलाक्षी अक्षरा 11 संघ आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 6 या धावसंख्येवर. हा चेंडू सुरेख होता, अपील केली जाते, परंतु गुडलेंथला स्पॉट झालेला चेंडू सरळ जाऊन विसरला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी झाली सांगता. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर आपण पाहताय धावफलक तिथे स्थिरावलाय, ते म्हणजे 6 या धावसंख्येवर. आता मात्र या ठिकाणी सफल होऊन चेंडू लगावलाय ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. या एका धाब्याने आपण पाहता धावफलक हलताय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 7 धावा. षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक या ठिकाणी अमर मोरे साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय ऋषी पाटील यांच्याकडून. हा चेंडू फुल टॉस होता, पॉइंटच्या डोक्यावरून तटवलाय. चेंडू जातोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये, चेंडू चौकारासाठी.
परत न देशील काय? क्षेत्ररक्षक हलवू शकतो कारण 90 डिग्रीचा नो दिला ना, तर क्षेत्ररक्षक हलवू शकतो. एकच प्लेअर या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल. पुढचा चेंडू आपण पाहणार आहात फ्री हिटचा. अमर मोरेसाठी फ्री हिटच्या चेंडूवर लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू आलाय सीमा रेषे बाहेर. षटकार. पारितोषिक. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला. शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. या 2 धावांनी धावफलक हलतोय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 20 धावा. आजिवली संघाचा कर्णधार आणि नंदनपाडा संघाचा कर्णधार. आपण या आजिवली संघाचा कर्णधार. हा चेंडू 1-2 पावले पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. झेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु त्या ठिकाणी चेंडू जमिनीला दान होतोय. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय आणि कुणाल पाटीलचं हे 1 षटक समाप्त झालं आणि धावफलकावर धावा आपण पाहताय 20 धावा. जिथे 44 धावांचा पाठलाग करतोय पलाक्षी 11 होराळे संघ, तिथे 20 धावा धावफलकावर आल्या. म्हणजे समीकरण आता येणार आहे 3 षटक आणि धावांची धावा हवा असतील 24. चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहताय. दुसरं षटक घेऊन संतोष. हा चेंडू मोठा फटका मारायचा होता. चेंडू बराच काळ हायमध्ये. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक सुंदर पकडलाय झेल आणि आता मात्र संपलाय अजय मोरेच्या पारीचा खेळ. पाहताय नीरज, जिथे समीकरण आता मात्र 17 चेंडू आणि 24 धावांचं. 17 चेंडू 24 धावा. जर का हा सामना पलाक्षी अक्षरा 11 होराळे संघ जिंकला तर ऋतिक दळवी साहेब यांच्याकडून आपण पाहता तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. तिथे मात्र गोलंदाजीवर संतोष चांगली कामगिरी पार पडतोय. पहिल्याच चेंडूवर अजय मोरे सारखा एक जबरदस्त फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलं. यानंतर मात्र गती होती चेंडूला. बॅट आणि चेंडूची मुलाखत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाले. डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू मारायचा प्रयत्न होता. तिथे हा बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. या ठिकाणी आता मात्र समीकरण बदलत आहे. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि जिंकण्यासाठी धावा करायचे अजूनही 24. तिथे मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय
संतोष या ठिकाणी सुंदर कामगिरी पार पाडतोय. आता मात्र या ठिकाणी घुटनाट एक तमाशा देख लेग स्लिप वरून चेंडू चाललाय सीमा रेषे बाहेर. पंच सुरेश तात्या खरिवले यांचा इशारा येतोय. दंड भव्य दिव्य सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याची अनाउन्समेंट या ठिकाणी मिलिंददादा सावंत मुख्य आयोजक यांच्याकडून झाली आहे. त्याचे अध्यक्ष भूपेश पाटील. प्लेयर्सनी विनंती आहे या ठिकाणी प्रत्येक गावातील प्लेयर्सला विनंती आपली आपली नावं द्यायची आहेत. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका मारायचा प्रयत्न. धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही आपण पाहताय 20 धावांची गरज आहे ती म्हणजे पलाक्षी अक्षरा 11 होराळी संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका विकेट किपरच्या डोक्यावरून आता मात्र चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे बाहेर येतोय. संघ आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. लाईव्हचे अबे हे सगळे दिलं 3.5. या ठिकाणी हा चेंडू सुद्धा या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये यश होतं. गोलंदाज संतोष गोलंदाजाला 2 षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावा पाहत आहे. 28 धावा 28 धावा धावफलकावर जिथे 44 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे पलाक्षी अक्षरा 11 होराळे संघ. थँक्यू सो मच डीजे. अजय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलाय. पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात केलाय. या दरम्यान 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर येतात या ठिकाणी 2 धावा म्हणजे समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि आता मात्र गरज असणार आहे पलाक्षी अक्षरा 11 होराळे संघाला 14 धावांची. आता मात्र पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये चेंडू लगावलाय. या दरम्यान क्षेत्ररक्षक येऊन चेंडूची उचल करतोय फेकी करतोय. तोपर्यंत मिळते फक्त 1च धाव. या एका धावेने आपण पाहता धावफलकावर धावा पाहायला मिळतात 31 धावा. समीकरण बदलत आहे. समीकरण येत आहे 10 चेंडू आणि 13 धावा. 10 चेंडू 13 धावा. पुरोहित मुंडे हा मात्र एक नौका फलंदाज स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी आपण पाहताय अजय.
हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला, मोठा फटका येतोय पुरोहित मुंडेच्या बॅट मधून, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. या ठिकाणी या षटकाराने आपण पाहता धावफलकावर धावा जाऊन पोहोचतायत 37 धावांवर. समीकरण आता सोपं झालंय, 9 चेंडू आणि 7 धावा. या ठिकाणी हा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये येतोय, सुंदर फटका पाहायला मिळतोय, चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा पुरोहित मुंडेच्या बॅट मधून येतोय, षटकार. अभिजित गोरे यांच्याकडून पुरोहित मुंडेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता मात्र फक्त एकच धाव याची गरज आहे आणि हा फटका आलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. या दरम्यान एक धाव धावून पूर्ण केली गेली. तलाक्षी अक्षरा 11 संघ हा सामना जिंकलाय, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. परखंदे संघ आपण जे हनुमान मित्रमंडळ गोरठण बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषकामध्ये आपलं नाव नोंदवलं, आपला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा आभार. या दरम्यान आपण पाहताय या विभागातील प्रत्येक खेळाडू आणि क्रीडा रसिक ज्या सामन्यांची वाट पाहत असतात ते सामने म्हणजे मराठा प्रीमियर लीग. आणि या मराठा प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहताय, मराठा प्रीमियर लीगचं आयोजन 30 जानेवारी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. याची सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आणि त्यासाठी नावं आपली या ठिकाणी मराठा प्रीमियर लीग कमिटीकडे नोंदवायची आहेत. प्रत्येक कॅप्टनकडे आपण नोंदवा आणि ती लिस्ट आमच्याकडे येऊ द्या अशी आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी हा सामना जिंकला तलाक्षी अक्षरा 11 होराळे संघाने. त्यांच्यासाठी आपण पाहताय श्री संचित भोसले प्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी आणि परखंदे गावाचे ग्रामस्थ. चांगला खेळ जरी ते परखंदे गावातील विरोधी संघ असला परंतु ज्यांचा खेळ चांगला झाला त्यांचं या ठिकाणी प्रोत्साहन करतात. त्यांच्याकडून या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. ऋतिक दळवी यांच्याकडून सुद्धा या सामना विजयी झाला होराळे